हेलो हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरि जय Hare
हरी धन्य आदि दिन धन्य आदि अखंड सप्ताह तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाच्या प्रारंभीची चाल या ठिकाणी गायकी आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज व्यवहारे, आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट राजेंद्रजी महाराज बडोगे, मृदंगावरती साथ देतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार आदरणीय हरिभक्तीपरायण सागरजी महाराज पोकला.
हरी धन्यादी दीन झाले संतांचे दर्शन किंवा दर्शन संतांचे धन्यादी दीन दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठी झाले समाधान पायी विसावले मन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठी तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाले पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठी पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदानकलक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता संताची रंजो चित्ताची अपनी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो गेल्या 730 वर्षापासून ज्या महात्म्याचं जीवन ज्या महात्म्यांचं विचार आजही जशाच्या तसे टिकून आहे त्या महात्म्यांच्या 730व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं श्री क्षेत्र शिल्लेगाव येथे अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा सुरू होऊन आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं आणि आजचे अन्नदात्यांच्या महात्म्याच्या माध्यमातून माझ्याकडे आली विठाला विठाला ज्यांनी हा यज्ञ सुरू केला मायबा ब्रह्ममूर्ती गणपत महाराज शिंदे सज्जनपूर या महात्म्यानं हा नामयज्ञ सोहळा सुरू केला आणि आपल्या गावाचं दैवत असणारे कीर्तन केसरी हरिभक्तपरायण कडुबाळजी महाराज गवादे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत। आपल्या परिसरातील ही सर्व विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत। वयोवृद्ध ज्ञानवृद्ध हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज संत
म्हणून ज्यांची परिचिती आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे अशी त्यांना नमस्कार करतो. गान सम्राट आमचे हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती राजू महाराज बडोगे असतील. आता गान कोकिळा म्हटलं तरी काही हरकत नाही असे हरिभक्तपरायण अशोक महाराज व्यवहारे असतील. गावातलेच आहे का? बरं, गावकरी आमचे नरोडे महाराज असतील. इकडून ज्यांच्या मुखातून तुम्ही व्यासपीठाचं जे नेतृत्व करत आहे, आपल्याच गावातलं दैवत सोमनाथजी महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठावर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. तसेच कायम आमच्या सोबत राहणारी आमची प्रेमाची मूर्ती गायकवाड मामा चोपदार म्हणून या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. भाऊराव बाबा असतील, आमचे विनयगिरी बाबा असतील, आमच्या हरिभक्तपरायण जिल्हाताई नरोडे असतील, साईनाथ महाराज असतील, भोसले महाराज असतील, तुमच्याच गावातील तपोमूर्ती वाघ बाबा असतील, कायमच अतिशय नम्रतेने राहणारी, काही नाही जीवनामध्ये मोठापणा मानपान काही नाही असं इतकी लीनतेनं राहणार, एवढं वयोवृद्ध झालेले असताना सुद्धा आमचे हरिभक्तपरायण हरिकिशनजी महाराज असतील, आमचे आपल्या दिंडीचे विनेकरी त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आणि सप्ताह कमिटीचा विना ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. कमी वेळेमध्ये जास्त ॲव्हरेज करणारे आणि कार्यक्रम गाजवणारे, मूर्ती अगदी दिसायला साधी आहे पण कार्यक्रमाचा झटका मात्र अतिशय सुंदर आहे असे आपले सर्वांचे प्रेमाची मूर्ती सागरजी महाराज कुठलारे या ठिकाणी मला लाभले, त्यांना नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण एकनाथजी महाराज चव्हाण गुट्टे वाडगावकर त्यांना नतमस्तक होतो. तुम्ही सर्व संत मायबापांना जास्त धपल्या काढत नाही. 7:45 वाजले, राईट 9ला आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. यथागताची या कार्यक्रम पत्रिकेनुसार कोणाचं राहिले असेल मायबाप, तुमच्या सर्व संत मायबापांची माफी मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठाल हो, प्रस्तुत सेवेकरता घेतलेला भंग वैराग्याचे महामुनी जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा, जीवनामध्ये संत मिळाल्यानंतर संतांचं दर्शन झाल्यानंतर त्याचा परिणाम सांगणारा भंग. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय सांगताय, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये अशी हस्ती आली नाही तोपर्यंत माझं जीवन प्रश्नार्थक होतं. आणि ज्या दिवशी मला अशा महात्म्याचं दर्शन झालं त्या दिवशी त्याचा परिणाम ताबडतोब माझ्या जीवनामध्ये दिसून आला. तो म्हणजे झाली पापात. संतांचं दर्शन झाल्यानंतर, संतांची भेट झाल्यानंतर, संत जीवनात आल्यानंतर काय परिणाम होतो आणि काय परिणाम व्हावा याचा उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा भंग. विठाला आणि त्यांच्या चरणाला स्पर्श केला. माझ्या जीवनामध्ये पाप ताप आणि दैन्य नावाची गोष्ट निघून गेली. ज्याच्या करता आयुष्यामध्ये तळमळ करीत होतो 45 वर्ष, 45 वर्षाच्या महात्म्याच्या शोधामध्ये मी होतो. त्या महात्म्याचं मला दर्शन झाल्याबरोबर झाले समाधान. हो पायी विसावले मन. हे जे मन आहे ना, या मन नावाच्या भूतानं संपूर्ण विश्वाला ग्रासून टाकलेलं आहे. आणि ते मन 45 वर्ष अशा विचाराच्या शोधात होतं, अशा महात्म्याच्या शोधात होतं का कधी मला त्या महात्म्याचं दर्शन होईल. आणि दर्शन झाल्यानंतर माझं मन या ठिकाणी त्यांच्या चरणी लीन होईल. त्या मनाचं मन पण या ठिकाणी राहणार नाही अशी गोष्ट माझी झाली. त्याच्यामुळं झाली पापा तापा तुझी दैन्य गेले उठा. काय झालं परिणाम? तुका म्हणे आले घरा 10x10च्या नाही, 1 BHKच्या नाही, नाही 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 नाही, फ्लॅट मध्ये नाही, 15 नाही, 17 नाही, वाढीत नाही. तुका म्हणे आले घरा
पहिली गोष्ट सांगतात मला त्यांचं दर्शन झालं. मग झालं तर ते घरी झालं का नाही. आणि मग मागून सांगतात तुका म्हणे आले घरा. कोणत्या घराला आले? या 3.5 हाताच्या घरामध्ये, देहरूपी घरामध्ये आल्यानंतर काय झालं? या देहाची दिवाळी आणि दसरा झाला. दिवाळी आणि दसऱ्याचा परिणाम एकच त्याचं नाव आनंद. आणि तो आनंद माझ्या जीवनात झाल्यामुळं झालं काय? त्याला कारण संतांचं दर्शन झालं. त्याला कारण माझ्या जीवनात असलेलं पाप, ताप, दैन्य, दुःख, दारिद्र्य सारं निघून गेलं. आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनात दिवाळी आणि दसरा झाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. मायबा जरा बारीकी विचार करा. जीवनामध्ये प्रत्येक जीव जगत असतो आणि जगत असताना प्रत्येकाच्या जीवा घरादारापासून नक्क्या पोरापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आणि दारिद्र्यानं आणि कर्माना भरभटलेला जीव आहे. संसारामध्ये बायका पोरामध्ये हैराण झालेला जीव आहे. काम धंदे करता करता, कावड कष्ट करता करता त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठेतरी आशेचा किरण मिळावा असं त्याला वाटतं. संसाराच्या देहाचा संसार वेगळा, देहाला अनुसरून असणाऱ्यांचा संसार वेगळा. त्यांचा संसार चुलीचा, भांड्याकुंड्याचा. आणि देहाचा अनुषंगाने जो संसार आहे तो जन्म आणि मरणाचा आहे. प्रस्तुत अभंग कोणत्याही तोडीत घाला, ज्याची जशी बुद्धी तो तसा बनवल्याशिवाय राहणार नाही. पण प्रस्तुत अभंगामध्ये संत बघा, प्रत्येक संतांचा लक्षार्थ घ्यायचा, भावार्थ घ्यायचा, उच्चार्थ घ्यायचा का तत्वार्थ घ्यायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण साधू संतांचे अभंग बुद्धीच्या कसोटीवर आणि चिंतनाच्या कसोटीवर घातल्यानंतर, घासल्यानंतर कळता का संताला नेमकं सांगायचं काय. अनंत जन्मापासून जीव या शोधामध्ये आहे. दुरोणी आलो गा, दुःख झाले दारुण, यावं या यथवरी उदयाची कारण. दुरून आलो म्हणजे 84 लाख योनीच्या खाईतून आलो. एका योनी कोटी कोटी फेरा भोगत आलो. भोगत आल्यानंतर या नरदेहाला आलो. नरदेहात आल्यानंतर अनंत जन्मीचं स्मरण आहे. त्या स्मरणामुळं संताला ती गोष्ट आहे, संताच्या जीवनात ते स्फुरण आहे. ते स्फुरण असल्या कारणानं हो एकाएकी वैताग नाही येत बरं का. ज्याला वैताग येतं का ते फाशी घेतोय. हा इथं परमार्थ आमच्या संतानं कोणा फाशी घेतली पाहिजे का? अरे काय म्हणावा, संतानं कधी फाशी घ्यायला पाहिजे का बाबा आपल्या आयुष्यात? कधी कोणत्या तरी ग्रंथात लय वैतागले तुकाराम महाराजांची पत्नी अण्णा करता गेली, मग त्याला काय फाशी घेतली? ज्याच्या डोक्यामध्ये संताचा परफेक्ट विचार घुसत नाही ना, ते ह्या गोष्टीकडे जात आहे, ते फालतू धंद्याकडे ते जाते बघा. आणि संत सांगतात बघा, तुकोबरायांचं जीवन सांगतो. तुकोबरायांच्या जीवनामध्ये या गोष्टीची तळमळ लागली तुकोबरायाला. अनंत जन्मीचं तप कार्याला लावलं. अंतकरणामध्ये उर्मी उठावा लागते. अंतकरणामध्ये भगवंताबद्दलचा प्रेम निर्माण व्हावा लागतं, जिव्हाळा निर्माण व्हावा लागतो. आणि अंतकरणामध्ये जोपर्यंत भरती निर्माण होत नाही
मायबाप तोपर्यंत जीवाला उद्धाराची तळमळ लागत नाही. उपरती निर्माण व्हावा आणि उपरती निर्माण झाल्यानंतर जीवाचा सुद्धा कंटाळा येतो, या देहाचा सुद्धा कंटाळा येतो. त्यावेळेस त्या जीवाला एकच वाटत, हो माझ्या जीवनामध्ये एखादा सच्चा संत यावा. उसा संतासी जावोनी नका हितू आदरावी. अरे आदरानं जाण्याची गरज नाही. जीवनामध्ये संतांच्या जीवनात जितके दुःख आहे ना मायबा, त्याच्यातलं कणभर सुद्धा दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये नाही. आणि ते दुःख जावा संताला वाटत होतं, म्हणून संतांनी त्या गोष्टीचा शोध घेतला. तळमळ लागायची, जो येईल त्याला आले गेले त्याला पुसायची, विचारायची. उसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी. जो भेटल कोणी भेटो, संत भेटो, महंत भेटो, कोणी भेटो, जपी भेटो, तपी भेटो, प्रत्येकाला वैष्णवाला दंडवत घालून तुकोबाराय विचारायची, कोणे गावी आहे जागा हा विठ्ठल, कोणे गावी आहे जागा हा विठ्ठल, कोणे गावी आहे जागा हा विठ्ठल, येतो लोटांगणी. अरे माता तरी कोणी धावायाची. जो भगवान भंडारीचे परमात्मा जो विटेवर उभा आहे ना, त्या भगवंताची मात मला सांगा. अनंत जन्मापासून त्या प्रभूच्या दर्शनाकरता मी तळमळलेलो आहे. बघा, अरे त्या तुकोबारायाच्या परंपरेतली महात्म्य बघा. निळोबारायाचा विचार करा. नाही नाही नाही, परब्रह्म समोर आलं. 8 वाजले बरं का, म्हणून मी आपण थोडं चित्र जेव्हा यायला द्यायला लागले का मग प्रमाण काय चाललं होतं. निळोबारायांच्या जीवनामध्ये महात्मे निघून गेले. जगद्गुरु तुकोबाराय गण सोबत होते बरं का. टाळकरी होते. 14 टाळकऱ्याचे टाळकरी निळोबाराय होते. पण मला येतही चालतं, मला येतही पाहून घेऊ आज पुढं. आज लई दिवस डोक्यावर आहे. पण काय झालं, काळानं कोणाला सोडलं नाही बायबा, जावं लागतं. आणि तुकोबारायाने वैकुंठ गमन केलं. आणि वैकुंठ गमन केल्यानंतर निळोबारायाला पश्चाताप निर्माण झाला. अरे आपण गण सांग होतो रे, पण जी गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे ती नाही मिळाली. म्हणून त्या गोष्टीचा अट्टहास धरला आणि अनुष्ठान मांडलं मायबा. हो, पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा नाही. किती कडक अनुष्ठान असेल. आणि अनुष्ठान मांडल्यानंतर मला दृष्टांत कशासाठी सांगायचं आहे जरा विचार करा. अनुष्ठान मांडलं, तुकोबाराय आले नाही. आपल्याला सगळ्याला माहिती, परब्रह्म समोर येऊन उभा राहिलं तरी निळोबाराय काय सांगतात, तुझं लागे ते बोलवी कोणी, तुझं लागे ते बोलवी कोणी, तुझं लागे सिद्धांताकडे यायचे आपल्याला. मग ज्या देवाकरता हात चालला होता तो देव तर पुढे होता का नाही. मग तुझा लागी येथे बोलावले किंवा पार्थिले कोणा बोलत तू काय करायची यायची, कोणा म्हणून ते आयरा गेले थंड्या पाण्यात कोणा म्हणून ते विश्वाच्या चालक मालक शक्तीला म्हणता येते. तुझा लागी येथे कोणा बोलतो, किती रागाला सजावा आपल्या राग होतं का, किती रागाला सज. पण देवाने सांगितलं नाही रे, तसं नाही ना. तू ज्याची धावा करतोय ना तो मी माय आणखी दे. पण नाही सांगितलं. तुला विचारतो कोण, पुसत कोण तुला. तू जरी देव असला पण तुझा देव पण आमच्या संतामुळे. तुला कोण पुसत आहे. आम्हाला लागत नाही, आम्हाला तू लागत नाही. आम्हाला जर लागत ना तू जाईन त्याला पाठव. बरोबर आहे ना. कोणाचा लावा. मग परब्रह्म असताना
सुद्धा उद्धाराचा मार्ग परमार्थाच्या हातात नाही, परब्रह्माच्या हातात नाही तो. जरा विचार करा. जे न सांगे माते देवकीची, जे न सांगे पितया वसुदेवाची, जे न सांगे बंधू बळवंतराची, ते बुद्ध अर्जुनाप्रती नाही ना चालत. मग आलं कोण? जाऊ द्या, आता आम्ही पुढे जाऊ. आलं कोण? अरे त्यालाच घ्यावं लागलं, फक्त वेश सोबतचा घ्यावा लागला. काय आला तोच, पण ती गोष्ट त्याच्या मुठीत नसल्या कारणानं त्याला चतुर्भुज रूप सोडून त्याला संताचं रूप धरावं लागलं आणि निळोबरायाचं उभा राहावं लागलं. आणि अनादी काळाची असलेली परंपरागत गोष्ट निळोबरायाच्या कानात पेरावं लागली. आणि त्या निळोबरायाने ती परंपरा जशीच्या तशी जीवनात नक्षीकांत आणली. म्हणून निळोबरायाचा विचार करा. मला दृष्टांत एवढ्या करता सांगायचं आहे, परब्रह्म सगळेच प्राप्त करायला निघाले पाहिजे, पण परब्रह्म सुद्धा परब्रह्माला कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझे न कळे ते शाबा. म्हणून तुकोबराय या शोधा करता लागले. पण एक महात्मा भेटला आणि त्या महात्म्यानं सांगितलं, तुका इकडं किती जरी हिंडला, काशी केली, मथुरा केली, केली द्वार, सगळं करून बसतोय, पण नाही ती गोष्ट मिळू शकत नाही. जगाच्या बाजारी सर्व काही पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे. तीन मार्ग सांगितले, तीन मार्ग. तुला कोणत्या मार्गाने धडकायचं तू ठरव. संतांना जगा करता सारं खोलून ठेवलंय, सगळं उंदर करून ठेवलंय. तुला कोणत्या मार्गाने धडकायचं दादा? स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे, पापात्मके पापे नरका जाईजे. अरे माते देणे पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होते. पुण्याची प्राप्ती झाले म्हणजे स्वर्गाला जाता येतं. एक मार्ग सांगितला. दुसरा मार्ग सांगितला ना, पापात्मके पापे नरका जाईजे. पण माझं केलं नाही ना, बघा जरा बारी काय का माझं केलं ना, माझ्या स्वरूपाला पात्र होता येत रे, पण त्याचा मार्ग बंद पडला. अर्थ लोपले पुराणे ज्ञानोबरायांची भाषा आहे. अरे खरं पत्तल करून व्याकरण सांगतो, एका शब्दाचे लाख अर्थ करतो, पण नाही जमणार इथं, जमू शकत नाही. संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले. काय केलं त्यानं? पानं उचकिले. काय केलं त्यानं? अरे जे सांगितलंय ते करायला पाहिजे.
केल्याशिवाय दुसरंच करायला पाहिजे. संतानं जे सांगितलं ते संतांच्या मुठीत असल्या कारणानं जगापर्यंत ते येऊ शकलं नाही. जगाचं मी तेवढं भाग्य नाही. घेत 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 निघाल्यानंतर पत्ता लागला. किती आनंद झाला हो, इतका आनंद झाला. आणि त्या पत्त्यावर पोचले. ओतूरला गेल्यानंतर बाबाजी चैतन्याचं नाव माहिती होतं. गेले. बाबाजी चैतन्य गावाच्या बाहेर राहत होते. सारे लोक गावातले म्हणायचे याच्या अंगात येऊ येत हे लोकाला घुमिते. हे आता बसून नाही बरं काही परंपरा. आता बसून नाही. बाबा 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 आनंदी काळा बसून ये. तेव्हा रे मला आनंदी काळा बसून. शिशुबाला 100 वेळा समजून सांगितलं ना. शिशुबाला किती वेळा सांगितलं. टपुऱ्यात काऊन उतरत स्वतः काऊन प्रश्न होऊन बसला होता. त्या गुराख्याच्या काय नाही लोक काय म्हणतो. त्या गुराख्याच्या काय नाही ते गुराखी होतं काय. गुराखी होतं. विश्वाचं ज्ञान विश्वाचा अर्थ जो असेल वेदांताचा सिद्धांत जो असेल त्याला टपुऱ्यात नाही. त्याच्यामुळे तू गुराखी म्हणे. तुला काय म्हणायचं तू संन्यासाचे कार्य काय म्हणायचं ते मी म्हणा. त्याला त्याच्याशी घेणं नसता बघा. आणि गेले. बाबाजी गावाच्या बाहेर समाधिस्थ होते. गेल्यानंतर मायबाप ओरिजिनल जर संतांच्या सहवासात तुम्ही जास्त अनुभव घ्या. मी मनाला फुटत नाही. मूर्तिमंत माझ्या जीवनामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये अनुभव सिद्ध गोष्ट मी बोलत असतो. मला माझ्या सद्गुरूंना फुटायचं नाही सांगितलं. जगाचं मनोरंजन करायचं नाही सांगितलं. ज्या वेळेस ओरिजिनल महात्मा तुमच्या जीवनात येईल ना, ओरिजिनल महात्मा जीवनात येईल ना, ज्यावेळेस तो 10 फुटाहून जर येणारा माणूस असेल ना, त्याच्या अंगाला थरथर काप व्हायलाच पाहिजे. त्याच्या अंगाला दरदर काटे यायलाच पाहिजे. नेत्री अश्रूंची धारा व्हायलाच पाहिजे. काही नसताना सुद्धा तुकोबरायाला सुद्धा ती गोष्ट नव्हती. तुकोबरायाच्या कळकळीला ज्यावेळेस त्या बाबा आजही चौका होती. आज त्यात काही ते गरज नाही झाला. आजही तसे ज्यावेळेस तुकोबरायाच्या जसे जवळ जायला लागले तसं तसं तुकोबरायाच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागला. सात्विका भरले रोगाची लाट रे, सात्विका भरले रोगाची लाट रे, शैलाचे जीवन येऊ लागे, शैलाचे जीवन येऊ लागे. काकेत धरारी स्वरूपाने गेले, काकेत धरारी स्वरूपाने गेले, काकेत धरारी स्वरूपाने गेले, काकेत धरारी स्वरूपाने गेले. तुकोबरायांनी मूर्ती समोर बघितल्या बरोबर तुकोबराय ते भान विसरून गेले बायको. आणि बाबाजींच्या चरणाला लागल्या बरोबर बाबाजी सांगतात, अरे इतक्या वर्षापासून मी इथं एकटा पडेल. कोणी पुसाना कोणी पुसाना कोण. त्यांनी सांगितलं बाबा ते होऊन आलं. देहाला तुका म्हणतात पण उद्धाराची तळमळ लागली म्हणून मला पत्ता मिळाला. आणि त्या पत्त्यावर मी शोधत शोधत तुमच्यापर्यंत आलो. ज्यावेळेस साष्टांग चरणावर ज्यावेळेस मस्तक टेकवलं तुकोबरायांनी आणि मुखातून शब्द निघले अभंगाचं पहिलं चरण. Hallelujah.
आल्याची धन्यता वाटायला लागली. हो इथं बसलेल्याला काही वाटत असेल नवीन कुणी कुणी आलं का? हा हे नवीन नाही बरं माय बाबा हो तुमच्या आमच्यापर्यंत नाही आलं ना हा परंपरेचा दोष नसतो, हा संतांचा दोष नसतो. ज्या निळोबरायला अनुग्रह केला ना त्याच निळोबराने इथं टुनकीला शंकर स्वामीवर कृपा केली. पुढं पुढं चढीत गेली मलाच माहिती. बहिणाबाईपर्यंत परंपरा येते, इकडं नाथ बाबापर्यंत परंपरा येते, बाकी कुठं जाते. पण लोकांना वाटतं कुठून आले का मी येतो आम्ही काय बाहेरचे देशातून. पण खरं तळमळीला सांगावं लागतं मायबाप. दिसायला परमार्थ विचित्र आहे मला मान्य, दिसायला परमार्थ विचित्र आहे मला मान्य. आणखी पुढे जाऊन बोलू का? पुढे जाऊन बोलू का? जरा बारीक आहे का? मी धडकलो ना ज्या दिवशी मी ज्या दिवशी धडकलो ना त्या दिवशी तुम्हाला असं झालं नाही का? हे नव्हते बिस्कुटावाले का हे घरी होते पेढे वाटा साखर पण वाटा झालं ना असं? तुमच्या अंगाला काटा आला नाही का? तुम्हाला धरून घाम फुटला नाही का? तिला डॉक्टर आहे का डॉक्टरने पाहिजे का? घरात विवाह झालेला पाहिजे, मला कोणी पाणी पाजलं पाहिजे. गज आहे ना तू सध्या घरी तिड बरं वाटत. जर नाही पावला ना देव सारा दुनिया पाच घाले. आता बोलू का खाली टेस्ट तुम्ही करते, टेस्ट तुम्ही बाबा हे सारे जगशी अवलंब तयार होत नाही. हा लागलं काही एवढी मला काही घेणं नाही, हा माझा विषय नाही. आम्हाला काही येणं लागलं का रे? का पिसळे पुत्र नसेल आम्हाला? अरे खरं सांगायला गेलं ना माय बरोबर. अरे ज्या वेळेस मी जन्माला आलो ना त्यावेळेस या गोष्टी आईला झाल्या तर आईला पुसाना तुमच्या डोक्यात गोळ्या येते म्हणून तुम्हाला ताण. असं कुठं राहतं का? असं कुठं राहतं का? आमचा जन्माला गेला आम्ही पाहिलं नाही मग तो आमचा दोष आहे का आमच्या गुरुचा दोष का परंपरेचा दोष? आणि तुका म्हणे सोपे आहे सर्व काय फाशी करून मारू नका. काय म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्व? संताला भेटल्यानंतर परिणाम व्हायलाच पाहिजे. संत चरणात रस असा अभंग आहे ना बाबा आहे की नाही? लागता आणि वाचण्याची बीज पेल्यावर जाय गावा जाय जळून जाय गावा जाय जेव्हा मेट भेटला गावा जाय ना का टाकल्यावर जाय. आनंद जन्माची वासना अनंत जन्माचं पापन आनंद जन्माचं कर्माची वाट लावायची असताना मायबाप हा पवित्र मार्ग आहे. तुम्ही परमार्थाला नाव नाही तुम्ही ज्ञानवा तुकोबाला नाव ठेवा. ज्ञानवा तुकोबा सांगतात शिर सिंधूच्या परिसरी शक आदिनाथ तुका रोज म्हणत नाही का? मग आदिनाथ उमा महादेवाला पार्वतीच्या कानात काय सांगितलंय मा नाव घे. मग महादेवाला सांगता येत होतं ना रोज सकाळी उठलं पाहिजे, लोकांचे बेलं तोडून आणले पाहिजे, लोकांचे फुलं तोडून आणले पाहिजे, मला घातले पाहिजे नाही. विठाला 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 बघा जीवनामध्ये मायबाप अनंत जन्माची जर वासनेला वाट लावायची असेल त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट मार्ग सांगितला. त्याच्याशिवाय पाप जाऊ शकत नाही. त्याच्या म्हणायचं नाही नुसतं नामा संकीर्तनाचा पायी सोपे त्याच्याशिवाय पाप जाऊ शकत नाही. पाप जळायला प्रभावी साधन, पाप जळायला कर्म जळायला प्रभावी साधन आहे बरं का. नामामध्ये घेताना
पंथा जास्तीला झाली. हो पर्वत जळती पापाचे पण घेताना विठोबाचे. अरे म्हणावं लागतं विठोबा म्हणा, रामकृष्ण म्हणा, हरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ती साधन तसं नाही बरं का. मायबाप तसं नाही रे, उघडा मंत्र नाही ना, नाही ना, नाही ना, नाही ना. पण हो या लागी लोकबाह्यता स्वयेनाचे प्रेम उन्मानिता लोकदया म्हणती पिचात्यता हा बोधू सहसा पंडिता कळे. भागवतातली ओवी चांगल्या चांगल्याला कळत नाही बरं काही. याला बाबा आपण चांगल्या परंपरेत आलो, अरे नानकबाबाची कृपा झाली आपल्यावर, कोणाची कृपा झाली, पण परंपरेची कृपा झाली म्हणून भुकायचा हा काय खाणार नाही. तुम्हाला सांगा म्हणजे पॅटी शाळा वाटला मला. पण सद्गुरूची कृपा झाली, संतांचं चरण झालं, संतांचं दर्शन झालं, त्याचा परिणाम आहे हा. म्हणून जीवनामध्ये मायबा बघा वाचून ज्ञाने विनय घे आमचं नाही ना होता काही. अरे आमचं नाही तो कळत नाही की कळून राहिलं मी भुकू राहिलं ते कळत का. वाचणारी वाचले बाकीचे संध्याकाळी येते. हरिपाठाला आठ जेवायला 60 वारे वापर मार येऊ नाही यावं त्याचे नाही बरं का भाऊ. पुढच्या वेळेस आपण 6 क्विंटल करू, तुम्ही चिंता करू नका, चिंता करू नका. नाही तुमच्या गावातले दान सुरमाती तुमच्या सगळ्या गावाला आहे ना काय धुवून पाणी प्यायला पाहिजे एवढ्या पंक्ती माया. मी आता रोज फिरवायला रोज धरताय बरं सावत्र बाबाचा मला, पण नाही बरं ते म्हणजे बाबा काय करावा कंटाळा लोकच येत नाही. अरे म्हटलं तुम्ही जर चेंज करू का मग कळत तुम्हाला कसं राहतं. आपल्या शिल्लेगावला फक्त एकाच कीर्तनाला घ्या, एकाच कीर्तनाला घ्या, मग कळत तुम्हाला किती लागत आहे. विठाला विठा वाचवणी ज्ञाने विनय घे उपाय करीशी जितुके ते केवी गुंपसी अधिके. कळलं का. गुंता उलगाडायला पाहिजे का आणखी गुंतायला पाहिजे. गुंता उलगाडायला पाहिजे की नाही, उलगाडायला पाहिजे का वाढायला पाहिजे. उलट वाढ उलायला आणि संध्या सांगतात ते नाही गुंता कोणते काही त्याच्याजवळ गुंता नाही आमच्या बघे जाऊन जाता लावले. आम्हाला मार्ग कळत आहे आणि मार्ग संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं संताला शरण जावं लागतं. तुकोबर आहे बाबाजी चैतन्याला शरण गेले. शरण गेल्यानंतर अनादी काळाची गोष्ट तत्वमसी विद्या ब्रह्मानंद निक्षिकांत त्या तत्वाचा अंगसंग केला परिपूर्ण त्याचा परिणाम व्हावा. यंदा सल्पान पिला तर परिणाम होतो का नाही. पार ते शेतात जाऊन पितय, घुसाऱ्याच्या मागे जाऊन ढोशीत आहे, बाटली उकरून काढून ढोशीत आहे. तुपा म्हणे आईशे तुपा
हे काय दार बंद होईल नाही बरं का, हे दार बंद होतच नाही. म्हणून जर जाऊ नये असं वाटत असेल तर कामं आपल्याला जेवणात पाहिजे. नाम हातानं करायची गोष्ट नाही, पायानं करायची गोष्ट नाही, वैखरीची ती गोष्ट चालत नाही. मला दिंडोरीकडून एक फोन आला होता आत्तामध्ये परवाच्या दिवशी. दिंडोरीकडून रिटायर्ड टीचर हेडमास्टर शाळेचे 75ला अंकुर आहे त्यांना, 75ला. माय बाप, त्यांनी सांगितलं मी तुमचा एक कार्यक्रम ऐकला, तुम्ही बोलता. म्हटलं माझ्या जीवनात बोलतो, जे जीवनात आहे माझ्याकडून सांगितलं, जेवढं येतं तेवढं सांग, जगाला पसू नको. बोलतो तेवढं बोललो मी. त्यांनी सांगितलं लय कुठचं ज्ञान तुम्ही सांगता जगाला, जगाची कुटी आहे का? अरे जगाची कुटी आहे म्हणूनच सांगावं लागतं. कधी सांगायचं? एक एकाचा दोनाचे किती दिवस सांगायचं? अरे समाजाला पटन नाही पटन सगळे आगय का कुसारी बिरला जा रे, आगय का कुसारी बिरला जा, आगय का कुसारी बिरला जा, आगय का कुसारी बिरला जा. विषय आणि प्रयोजन समाजाला सांगण्याचा प्रयत्न करा. समाजकरण करून नाही तर तिकडच करा, पण सांगण्याचा प्रयत्न तर करणार. विषय आणि प्रयोजन जर सांगितलं तर संबंध त्यांच्या संघाचे ना धोरणुरा संघ आहे का संबंध? किती दिवस सांगायचं? पंचीकरण हे सांगतं, विचार सांगतो सांगतो. अरे जे उद्धाराचं आहे ते सांग. उद्धाराचं साधन संतांच्या मुठीत असल्या कारणानं तुकोबराच्या जीवनामध्ये बाबाजींची कृपा झाली. बाबाजी आपुले पाठी ना, घरादाराची नाट्य पोराशी पाठी. बाबाजी आपुले सांगितलेले नाम पूर्वार्धे जग विचारणारे तुला असं काम होतं. आम्हाला तर काही होत नाही, आमचा जमाना गेला परमार्थ करता करता आम्हाला तर असं काही होत नाही. तुम्हाला काम होतं? तुम्हाला तुमच्या गुरुनं काय सांगितलंय? होय, मग काय कारण सांगू का? गुरुने मद पाजिला भांग भांग भांग. तुम्ही हांजीला ध्यान. गुरुने मद पाजिला भांग मग मद घरदारे संत संग गुरु गुह्य मदला सांगे मारुनी हात मोक्ताबाई झाली वेरी, मोक्ताबाई झाली वेरी, मोक्ताबाई झाली वेरी, मोक्ताबाई झाली वेरी, पदर पकडाचा भारी, मोक्ताबाई झाली वेरी, पदर पकडाचा भारी, मोक्ताबाई झाली वेरी, पदर पकडाचा भारी, मोक्ताबाई झाली वेरी, पदर पकडाचा बाबाजी आपुले सांगितले नाम नाम नाम. आदिनाथ उमा विध प्रगटले मच्छिंद्रा लादले. सहज नाही लादले. दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आपणच सांगितलं ना, इथं उभं राहून सांगतो ना, महादेवाला सांगता सांगता पार्वती झोपली होती. तिने काय कापूस यातला होता का? टमाट गोडे झोपली होती म्हणजे आई राजा झोपेले ना. पार्वती कसं काय झोपण? त्या तत्वाचा परिणाम आहे. हो की नाम हाती मोक्ष त्याचा परिणाम आहे. मग पार्वती झोपली पण ऐकत कोणीतरी होतं. नवनाथ वाचित नाही का? ऐकत कोणीतरी होतं. हुंकार ऐकायला यायला लागला. हुंकार ऐकायला यायला लागला म्हणून महादेवाला तिसरा डोळा उघडला आणि पाहिलं, अरे शेषनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटात चोरून ऐकलं ना. तुम्हाला माहिती नाही, एवढं बरं सांगायचं त्याचं कळत.
माशाच्या पोटात चोरून ऐकलं ना, काय ऐकलं गात जे चोरून ऐकलं 12 वर्ष नागपुड्या सह्याद्रीच्या पर्वतावर बरं का, 12 वर्ष नागपुड्यातून रक्त यायला लागलं, रक्त मच्छिंद्राच्या बरं का, मच्छिंद्रनाथाच्या नागपुड्यातून रक्त यायला लागलं, रक्त तरी परिणाम यायला कासावीस झाले मच्छिंद्रनाथ. महादेवाचा दावा केला, प्रभू हे कैलासनाना, अरे आई पार्वतीनं ऐकल्या पार्वतीवर परिणाम झाला. मी 12 वर्षापासून नागपुड्या ओढतोय, माझ्यावर बदल का होत नाही, मला त्या नामाचा अनुभव का येत नाही. महादेवानं सांगितलं, मच्छिंद्रनाथा तुम्ही चोरून ऐकलं, तुम्ही गुरु नाही केला ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. ज्याने केलं त्याला का विमान आले का? मच्छिंद्रनाथाला सांगितलं तुम्ही चोरून ऐकलं, म्हणे मग मला द्या, म्हणे जमत नाही, मी तुला देऊ शकत नाही, म्हणे मग आता मी आजाद गेलो पाहिजे. माझ्यावर माहिती होतं कलियुगामध्ये ही परंपरा चालू राहणार आहे. अरे लई शेकडो ना कोट्यामध्ये जीव जातील, आत्याची या महापुरी रिगतात कोटीपरी परी प्राप्तीची या पहिल्या तरी पहिला निघे. मच्छिंद्रनाथाला सांगितलं, म्हणे देवा डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागल्या. मच्छिंद्रनाथाच्या त्यांनी सांगितलं, थांबा, अवधूत दत्तात्रयाला बोलवलं आणि अवधूत दत्तात्रयानं परंपरागत मुख्य महाविष्णू चैतन्याचे ही गोष्ट मच्छिंद्रनाथाला रीतीना दिली. रीत असावा का नसावा, रीत असावा का नसावा, कशाला म्हणतात रीत, मला भुकायचं नाही का रीत आहे ना, तेव्हा मला दाबून धरेले पट्ट्या त्याच्यात बोलावं लागत आहे, बाजूला जर हुकलं ना हे सारे मुटके टाकी द्या. अरे रीत आहे इथं भुकायला रीत आहे, पेरायचं असलं तरी ते कोण्या उपट समजा पेरायला द्या काय तुमच्याकडे नाही का, कोणा पेरून चालता काय बिघड, वर्ष बाहेर जातं रे, सत्यानाश होतो ना, खर्चात जातो ना वर्षाचा पुरा. मग अवधूत दत्तात्रयानं मच्छिंद्रनाथावर कृपा केली आणि कृपा केल्याबरोबर कशी मोय निघाली गुरुना, कशी मोय निघाली गुरुना, मला वेळच गेलंय भरून, श्रवणात पेरणी केली. ऐकावर का जरा, ऐकावर का, कानात प्यारावं लागतं, उघडं नाही रे ते, पादरी चवरी फुकी द्या काय, फुकून द्या का प्यारावं लागती. श्रवणात पेरणी केली, अरे नयनात उगवण झाली, मन पवन एक करुण, मला वेळच गेलंय भरून. मच्छिंद्रावर परिणाम झाला. 12 वर्ष जे झालं नाही ते 12 मिनिटात व्हायला लागलं. हो, 12 मिनिटामध्ये स्पुंद स्पुंदोनिया करी तिरुदन, स्पुंद स्पुंदोनिया करी प्रेमदाटे नैना निरनो,
ना प्रयागात, मायबाप गाडले ना, ज्या विश्वा खेत्रांना सांगितलंय मायबाप गाडले, पण गुरुत्वाची आचार्याची पदवी दिली बरं का. विचार करायला पाहिजे. संत लवकी जगा माणसाच्या सारखे नसतात रे. तुम्हाला वाटतंय तसं, तुम्हाला कावीळ झालाय, तुम्हाला पिवळं दिसायलं, त्याला महागुरूचा दोष नाही. नाही 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 नाही. रोग घालायचे साधन कर म्हणजे बरं नाही तर मरशील बरं का. पांढऱ्या रेषा कमी झाल्यावर वाढत नाही बरं का, इकडं लगेच वाढत नाही, धरतीत आहे लगेच. म्हणून जीवनामध्ये संत आले आणि बाबाजी चैतन्यानं कृपादृष्टी केल्यानंतर जसा मच्छिंद्र परिणाम झाला, तसं तुकोबरायांचं चित्त शांत झाला आणि तुकोबराय उच्चारला अभंगाचं दुसरं चरण झाली पापा परिणाम व्हायला लागला, तसं तसं तुकोबरायांचं जीवन बदलायला लागलं. मायबाप, तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती का होत नाही? देव उघडे परब्रह्म असताना सुद्धा जीवाला चित्तात का प्रकट होत नाही? याला कारण भ्रांती आहे, याला कारण अज्ञान आहे. अनंत जन्मापासून अज्ञान गोखंडी घेऊन बसलोय आम्ही, मी देह नावाचा. आणि मी देह नावाचं अज्ञान घालावण्यासाठी उत्तम साधन नाम. तशी देहावरचं ममत्व जाऊ शकत नाही. बाप ताप येतं अलीकडं झालंय मायबाप. आज काम क्रोध मन सरस आहे, हे टाकावं लागत, या पहिले याला गाडावं लागत. काम क्रोध बंदी खाली म्हणायला नाही कोट जीवनात आणायला. तू का म्हणे आम्ही दिले, दोन्ही कसे दिले ते काय आणले? दोन्ही बायला सारखे बांधून दिले का? आणि देण्याकरता काहीतरी घासा लागत असेल ना, देण्याकरता काही रीत असेल का? नाही. बोल बोले वाटे जसा जसा जीव घासला तसा तसा आतून बदलायला लागतो त्याला. जग काय म्हणतं याच्याकडे त्याचं लक्ष नाही राहत. शून्य वाला दिन को करे रात, गुरु का मुंडा बनाय मुंडा जाने मन की बात. नाही कळत म्हणून संताला शरण द्या. संतांचं वर्म जीवनात आल्यानंतर व्यवस्थित करा, जसं सांगितलं तसं करा. परमार्थाला खडी वर्मात कुदूच नका. नसन करायचं नका करू, तुमच्या वाचून परमार्थ आडून नाही बसा. पण साधू संतांच्या परमार्थाला तरी नाव ठेवू नका. रव मार्गाला जावं लागेल बरं का. हा आमच्या घरचा परमार्थ नाही. शिरसिंधूच्या परी तरी शक्तीच्या कर्णकुहरी, अरे नेलो काही त्रिपुरारी. सांगितले दोन महादेवाला पाणी देत असेल, बेलं खसकून घालीत असेल, आणि जर परमार्थाला नाव ठेवत असेल ना, एवढे बेलं घातले तर सुद्धा पाप कंडी बसल. विठाला करायलाच पाहिजे असा संतांचा आग्रह नाही. तुम्ही करायलाच पाहिजे असा संतांचा आग्रह नाही. नाही 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 वाजत
तुम्ही ऐकावं असा संतांचा आग्रह नाही, पण जर पाप जावा असं वाटत असेल, जीवनात आनंद जन्माचा त्रिविध ताप आहे, त्रिविध तापाची झाली गोडवण. अच्छा, असं काय गोडवण कशी होईल? आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक 3 ताप आहे. हे सोडून द्या, पण मलाच्या टायमाचा ताप नाही बेकार. नाही ते चांगल्या चांगल्या थोडीचे बरं का, मानकुटीवर लक्ष राहतं, नंद्यावर पाय जेव आजकी बरं का तो. आपण काय म्हणतो ते आजके देऊ राहिले, आजके काऊन देतं? त्याच्या बोकांनी काळ बसेल काऊन आजके देतं ते? तर देव केला त्याला, पण नाही, त्याला स्वर्गात जायचा देव केला, पण उद्धाराचा देव नाही केला. आणि उद्धाराचा देव संतांच्या मुठीत असल्या कारणानं परंपरेनं तुकोबरायपर्यंत आला. आणि ते तुकोबराय सांगतात, झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठावते. परिपूर्ण इतका आनंद तुकोबरायला यायला लागला. साधना करताना अडचण येत नाही असं नाही, भरपूर अडचणी येतात. तुकोबरायचं सुद्धा त्या गोष्टीकडे चित्त लागेना, म्हणून तुकोबराय सांगतात, काही ऐंशी दशा येईन माझे अंगात चित्त पांडुरंगा धुरत असे देवा. बाय बाप, अरे मी कळत अट्टहासानं करतोय, पण मला परिणाम होत नाही. सद्गुरु राया माझ्यावर कृपा करा. सद्गुरूला सोडून जर परमार्थ करशाल ना, हो, काही हाताला लागू शकत नाही, काही हाताला लागू शकत नाही. कर्णाला दुरून विद्या प्राप्त केली माहिती. अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर कर्ण होता, पण गोम ठेवली त्याच्यात. त्या विश्वनियंत्याला काही डोळे लागेल नाही रे, त्याला माहिती ना. त्या विश्वनियंत्याला माहिती ना काय करायचं काय नाही करायचं, त्याला माहिती. यायचा सत्यानाश करता हे बी त्यालाच माहिती होतं, आणि धर्माचं कार्य हे करणारे हे बी त्यालाच माहिती होतं. पण कर्णाला इतका गर्व झालाय त्या विद्येचा. आणि ज्या दिवशी पित्तळ उघडं पडत, पित्तळ उघडं पडलं रे पडलं ते पित्तळच राहतं, सोनं उघडं तरी पडलं तर ते सोनं राहतं. यथा चतुर्भिकनकम परीक्षेते. हा, सोनं कोणत्या परीक्षेत टाका, त्याला भाजून काढा, त्याला घासून पहा, ठोकून पहा, कापून पहा, सोनं सोनच राहतं. पितळ नाही होत सोनं, कधी नाही होऊ शकत. चला जाऊ द्या. काय सांगत होतो? कर्णाला गर्व झाला, पण शेवटी गुरुच्या लक्षात कळत नाही का? आम्ही महाराज लोक सांगतो, एक कुंदीर होता पळत गेला, मग महाराज त्याला माजर केली, मग माजराचं ते जायला लागलं, मग दुसरं केलं. मीच फटाफट सांगतो, पाहुणे नोबाचे मी राईट कार्यक्रम सांगते ना, तुम्ही काही चिंता करू नका. मग ते कुत्र्याचा वाट केला, बरोबर आहे ना, वाट पुढं चालला, त्याच्या मनात पाप आला. तो ह्या मनात पाप, गुरुच्या मनात काही पाप नसते, काहीच नाही. त्याला ज्या उंदराचा वाट केला त्याला काय, त्याला माहिती ना, पण ते गेले पुढं, त्याच्या डोक्या मंदीला माती खाल्ली जाईल, त्याची भांडी डोकं फिरायला लागला. त्याला वाटलं ज्याला मला उंदराचा वाट केला त्याला जर पुन्हा उंदीर केला, याला खाऊन टाकू, म्हणजे पुन्हा माग काही राहणार नाही, सुद्धा सापडून जाईल. जसं ते पुढं गेलं माग वळायचं विचार त्याला केला, गुरुच्या लक्षात आलं. सद्गुरूच्या लक्षात येतं बरं का ते. हा, त्याला काही डोळे लावेल नाही रे, विश्वनियन त्याला काही डोळे नाही लावेल. माग फिरलंय ते, फिरल्याबरोबर गुरुला सांगितलं व्याघ्र होतो मूर्छको हवं, बैल बोंबलत आता जरा चटणी होय त्या मांजराची, कोणाचं काय देईल हे जरी ना म्हणणं का लय गांधी, आपल्याला माहिती काही गरज नाही. काय बाप कोणाचं काही जाणार नाही, स्वतःच हेच आम्ही आपण करू. पण बघा, परमार्थ जीवनात आला त्याचा परिणाम येतो, पाप निघून जातं. आणि जसं जसं पाप जायला लागलं, आम्ही म्हणतो वाहल्या पाळ्याचं मुंग्याचं वारुळ झालं तर वारुळ. हे म्हाताराच्या काय, म्हाताराच्या मुंग्या, अरे जरा परमार्थ तरी समजून घ्या ना. म्हाताराच्या मुंग्या नाही झाल्या, या रोमामध्ये 3.5 कोटी, या 3.5 हाताच्या देहामध्ये 3.5 कोटी रोम आहे, आणि प्रत्येक रोम नाम बोलतो. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय त्यांचा देव होऊन जातो, रोम ना रोम. अरे कथेमध्ये जर वृंदावन का कणकण बोले श्रीकृष्ण, जर वृंदावनाचा कणकण बोलत असं तर द्या बोलणार नाही का, बोलतो मायबाप. पण रीतीनं चला, रीतीनं गेलं. परमार्थ जीवनात जर रीतीनं आला, जसं जसं तुकोबराय चिंतन करायला लागले, चित्तामध्ये आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिरला पातकांचा धारा, अडे काळा सिधा करणारा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. हो, शीतळ शांतीचा वारा आला म्हणजे शंकर
किंवा गाजगाव नाही आला, शीतळ शांतीचा वारा देहामध्ये येतो. हो, या देवाचे भरता वारे तो शीतळ शांतीचा वारा आला रे आला का त्याच्या चित्ताचं समाधान होतं. आणि जसं जसं चित्ताचं समाधान झालं त्याचा परिणाम झाले समाधान आणि ते गुरुला सांगावा, अय निलय समजले झालं मिळालंय सांगावा, गुरुला सांगावा. झाले समाधान पायी स्थिरावले मन. पायी म्हणजे गुरुच्या पायावर का. पहिली गोष्ट गुरुचा आम्हाला कळत नाही आणि गुरु कळत नसल्यामुळं भ्रांती इतकी वाढत जाते, अज्ञान इतकं वाढत जातं की त्याला धरून बसत. मग पायी स्थिरावले म्हणजे या पायावर नाही माहिती. हो हो नाही 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 परमार्थ लय लांबे, परमार्थ लय लांबे. उर्ध्व गेला दाता घेऊन या. अरे ते म्हणजे मी ते नाही, ते म्हणजे मी ते नाही. ज्यावेळेस तिथं साधना करता करता त्या स्थितीत जातो ना, तिथं गेल्यानंतर त्याचं मन तिथं स्थिर होतं. जगत होतो अर्जुनपणे, गुंतलो होतो अर्जुनपणे. विठाला 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 गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे काहीच नाही. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. किंवा आला गा जसा 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 हृदयामध्ये राम प्रकट व्हायला लागतो, भावाने भगवान परमात्मा प्रकट व्हायला लागतो, त्याचं चित्त समाधान होतं आणि भगवंताच्या ठिकाणी तो स्थिर होतो. अरे देव नाही अशी जागा नाही मायबाप, मी नसे असा कौन ठाव असे, पण प्राण्याचे दैव कैसे न देखती माते. देव नाही अशी जागा नाही, पण त्या देवाच्या अनुभूतीला ज्यावेळेस साधक पोचल्या जातो, उत्तर उत्तर चित्तवृत्ती त्याची त्या ठिकाणी स्थिर होते, त्यावेळेसच त्याचं मन समाधान होतं. तसं होऊ शकत नाही. याच्यामध्ये याचा अवकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या मायबापांपुढे ठेवण्याचा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अनुभूतीप्रमाणे मी ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल मायबाप, तुम्ही थोर मायबाप आहात, उदार अंतकरणाचे. तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा रचित असे भक्ती. मी दुबळा आहे, मी पतित आहे. तुमच्या पुढे फक्त साधू संताधारी कुत्रा घालून धुंकत धुंकत शिल्ले गावला, बाकी काय नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटलं असेल का लईच गावात कडक म्हटलं का कोणतरी म्हणलं आता एक 2-4 कीर्तन झाली गावात तुम्ही लईच कडक बोला. ते मला काय तुमचे नाव करून घ्यायचे की साल पाहिजे बोला त्या म्हणजे काय बोला त्या. आई म्हणते मेल्या तिकडं मर म्हणजे त्यामध्ये भाजी घ्यायची नाही ना. आईचं शब्द कसे असतात. अरे बाबा हो, जन्माला आलो ना, वाया जाऊ नये एवढ्या करता संत बोलत असतात. म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं अंतकरणातून आपल्याला स्मरण करायचंय. हाताने टाळी वाजा आणि मुखाने नामस्मरण करा. विठोबार कुमाये
संतांचे दर्शन झाले पापा तपासुटी दैन्य केले उठावठी झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तपासुटी दैन्य गेले उठावठी तो माने आने गया तो क्या बात